नमस्कार मंडळी. तुम्हाला प्रश्न पडला असेल ना, एवढ्या सकाळी आणि एवढ्या थंडीमध्ये वृषाली आणि साईश कुणाची वाट बघत आहे? तर हो, आम्ही बघतोय हेल्दी हॅबिटवाल्या आपल्या सुपर हिरोची वाट. नमस्ते, गुड मॉर्निंग. आपली शेती, आपली माणसं या यूट्यूब चॅनलवर मी वृषाली पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचं स्वागत करते. मी आज खूप छान अशी कन्सेप्ट घेऊन आले आहे. ती म्हणजे आपली माणसं. चला तर आपल्या माणसांची ओळख करून देते. लोणी येथून हेल्दी हॅबिट हिरोज हा एक ग्रुप आहे. या ग्रुपचं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्ती फक्त आणि फक्त सायकलिंगमुळे एकत्र आलेले आहेत. या ग्रुपमध्ये 15 ते 70 या एज ग्रुपमधील व्यक्ती आहेत. कोणी डॉक्टर आहे, कोणी शिक्षक आहे, कोणी शेतकरी आहे, तर कोणी फार्मासिस्ट आहे, कोणी इंजिनियर आहे, तर कोणी बिझनेसमॅन आहे. अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील सर्व व्यक्ती आहेत. या सुपर हिरोचा प्रवास 2024 येथून सुरू झाला. पहिली सायकलवारी पंढरपूर येथे त्यांनी आयोजित केली होती. त्यावेळी अगदी 6च व्यक्ती होते. त्यानंतर पुन्हा पंढरपूरला दुसरी सायकलवारीसाठी ते निघाले आणि त्यावेळी मात्र 22 व्यक्ती होते. त्र्यंबकेश्वरला ज्यावेळी त्यांनी सायकलवारी आयोजित केली त्यावेळी 30 जण होते आणि आज ते निघाले आहे आळंदीला. आळंदीसाठी जात असताना 35 जण या सायकलवारीमध्ये सहभागी झाले आहेत. कोणतीही सायकलवारी प्लॅन केल्यावर त्याआधी 15 दिवस हे हिरोज शॉर्ट डिस्टन्सवरती प्रॅक्टिस करतात आणि मग सायकलवारीसाठी निघतात. या ग्रुपची खासियत म्हणजे सर्व व्यक्ती खूप उत्साही आणि इंटरेस्टेड असतात सायकलिंगसाठी. स्वखर्चाने हा प्रवास ते करतात. आपल्या या हिरोजने 100पेक्षा जास्त ट्रेकिंग केलेले आहे बरं का. रतनगड, राजगड, प्रतापगड, कळसुबाई, हरिहरगड आणि अशी अनेक ठिकाणं आहेत जिथं यांनी सर्वांनी मिळून ट्रेकिंग केलेलं आहे. आरोग्य आणि परमार्थ. हो, आरोग्य आणि परमार्थ यांची सांगड घालणारी ही सायकलवारी, ही संकल्पना खरंच खूप उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे. आणि मी स्वतःला खूप लकी समजते की त्यांची सेवा करण्याचा लाभ आम्हाला मिळाला आणि तो मिळत राहावा हीच इच्छा. सकाळी 7:30 वाजता एवढ्या थंडीमध्ये ही मंडळी सरबत कशी पिणार हा मोठा प्रश्नच मला पडला होता. त्यामुळे मी चहा, कॉफी, नाश्ता, मसाला दूध असे अनेक पर्याय अहोंना सुचविले होते. पण ते बोलले की त्यांनी सरबतच ओके सांगितले. खरंच त्यांची एनर्जी आणि स्पिरिट बघून मी तर थक्कच झाले. आरोग्य जपण्याचा मीही एक छोटासा प्रयत्न केला. सरबत बनवताना त्यामध्ये सब्जाच्या बिया ॲड केल्या. हो, सब्जा हा खूप गुणकारी आहे. त्यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रित राहते, शुगर नियंत्रित राहते. त्वचा आणि केसांच्या आरोग्यासाठी सब्जा हा खूप उत्तम आहे. रोगप्रतिकार शक्ती वाढते, शरीरातील उष्णता कमी होते. म्हणून तुम्हीही सरबत करत असाल तर त्यामध्ये सब्जाच्या बिया ॲड करून बघा. आणि त्याचसोबत मी पुदिना पण सरबतमध्ये ॲड केला. आता पुदिना पण खूप गुणकारी आहे हां. पचनक्रिया त्यामुळेही सुधारते, सर्दी खोकल्यावर आराम मिळतो, डोळ्यांचे आरोग्य संतुलित राहते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, तोंडाचा अल्सर होत असेल किंवा हिरड्यां रिलेटेड काही प्रॉब्लेम असेल तर त्यावर हा पुदिना खूप गुणकारी आहे. शरीरातील उष्णताही कमी होते. त्यामुळे अवश्य सब्जा आणि पुदिना टाकून तुम्ही हे सरबत करून बघा. आणि त्यांनी या सरबताची चव खरंच द्विगुणित होते. सब्जा आणि पुदिना नक्की ॲड करा. ओके. खूप असं कौतुक त्यांच्याकडून मला मिळालं आणि असं कौतुक मिळणार असेल तर प्रत्येक स्त्रीला किचन आणि कुकिंग खूप आवडेल. हो ना मैत्रिणींनो? खरंच त्यांचे तृप्त झालेले चेहरे बघून मनाला खूप समाधान मिळाले. खूप आनंद मिळाला आणि परमेश्वर कधीच म्हणत नाही की तू सगळं सोड आणि माझी सेवा कर. तुझे कर्म करता करता, तुझे कर्म जपता जपता तू मलाही जप, मलाही आठव, एवढीच इच्छा देवाची असते. आणि या आरोग्य प्लस परमार्थ या सायकलवारीने हा सुंदर अर्थ आपल्यासमोर ठेवला आहे. बघा ना, मैत्री किती सुंदर असते, जिच्यात पद, प्रतिष्ठा, पैसा, वय काहीच मॅटर करत नाही. आणि या ग्रुपकडे बघितल्यानंतर मैत्रीची परिभाषा समजली.
रक्ताच्या नात्यांनाही लाजवेल असं हे मैत्रीचं नातं आहे. रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात. रक्ताची नाती जन्माने मिळतात, मानलेली नाती मनाने जुळतात. पण नाती नसतानाही जी बंधनं जुळतात, त्या रेशमी बंधांना मैत्री म्हणतात, मैत्री म्हणतात, मैत्री म्हणतात. मैत्रीचे नाते किती खास आहे हे मित्र सांगतात. मैत्रीचे नाते किती खास आहे हे मित्र सांगतात. जसे की मित्र तुमच्याबद्दल सर्व काही जाणूनही तुमच्यावर प्रेम करतात. जसे की मित्र तुमच्याबद्दल सर्व काही जाणूनही तुमच्यावर प्रेम करतात. निस्वार्थपणे समोरच्या व्यक्तीला जीव लावलेला असतो तो म्हणजे मैत्री. निस्वार्थपणे समोरच्या व्यक्तीला लावलेला जीव म्हणजे मैत्री. ज्याच्याकडून काही भेटेल हे विचार न करता ज्याच्यासाठी त्याच्यासोबत उभं राहणं म्हणजे मैत्री. त्याच्याकडून काही भेटेल हे विचार न करता त्याच्यासाठी त्याच्यासोबत उभं असणं म्हणजे मैत्री. काही गोष्टी समजून घेणं, काही गोष्टी समजावून सांगणं म्हणजे मैत्री. मनाची शेकडो गुपितं जिथे स्थित असतात ती म्हणजे मैत्री. काही गोष्टी समजावून घेणं आणि काही गोष्टी समजावून सांगणं म्हणजे मैत्री. मनाची शेकडो गुपितं जिथे स्थित असतात ती म्हणजे मैत्री, मैत्री, मैत्री. थँक यू सो मच ऑल ऑफ यू की तुम्ही सर्वांनी तुमच्या या सुंदर प्रवासाचा एक छोटासा भाग होण्याची संधी आम्हाला दिली. थँक यू सो मच. तुमची ही संकल्पना दिवसेंदिवस द्विगुणित व्हावी, तुमचा हा ग्रुप खूप मोठा व्हावा आणि तुम्हा सर्वांना आरोग्य संपन्न व्हावे, ही स्वामींच्या आणि माऊलींच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू सो मच.